वरोरा तहसील के शेगावबुर्ज ग्राम पंचायत में बड़े पैमाने पर अत्याचार होने का गंभीर आरोप गांव वासियों ने पत्र परिषद में करते हुए ग्राम पंचायत के कार्यप्रणाली पर सवाल उठाए। तो ये जानते हैं इस मौके पर गांव वासियों ने आरोप करते हुए क्या कहा। सीडीवी प्रतिनिधि जावेद शेख की इस खबर में। वरोरा तहसील के शेगावबुर्ज ग्राम पंचायत में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार होने का गंभीर आरोप ग्रामस्थों ने करते हुए ग्राम पंचायत के कामकाज पर सवाल उठाए हैं। इस दौरान ग्राम पंचायत सदस्य प्रफुल्ल बाड़ई, माया कैलाश तड़स, अक्षय बोंदगुलवार, अमोल दातारकर, राकेश इखार, नवीश नरट, तंटा मुक्ति अध्यक्ष गजानन ठाकरे, गीता फुलकर, वाईसीसी ग्रुप शेगांव के सदस्य साथ ही बड़ी संख्या में ग्रामस्थ उपस्थित थे। तो आइए सुनते इस संदर्भ में ग्रामस्थों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या मांग की, स्वयं उन्हीं की जुबानी। ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल विलास वाडई या 5 वर्षामध्ये सुरुवातीपासून मी म्हणजे जसं आमच्या वार्डामध्ये हनुमान वार्डाचा सदस्य आहे मी, तिथे दारूभट्टीचा मोठा मुद्दा म्हणजे त्यावेळेस दारूबंदी होती। तर दारूबंदीच्या काळामध्ये मी चंद्रपूरपासून जे चंद्रपूरचं काहीतरी ते प्रशासनाचं नाव आले तिथून केलं। तर म्हणजे जसं ग्रामपंचायतनी आता आमच्या हे झालं होतं की यांना एनओसी द्यायची नाही, तर त्यानंतर मग त्यांनी बाउंड मागितला होता। जसे आमच्या गावामध्ये असलेली दारूभट्टी आहे त्या याच्यासाठी त्यांनी 11 महिन्याचा बाउंड आम्ही ग्रामपंचायत दिला, पण दारूभट्टी काही आमच्या हनुमान वार्डातून हटली नाही। तिथे जवळ कन्या विद्यालय आहे, कॉन्व्हेंट आहे आणि जाण्यायेण्याचा मार्ग असा आहे। त्यानंतर आमच्या वार्डातले कामं हे म्हणजे नाहीच्या बरोबरीच झाले आहे। जसं आम्ही नाली खोदून ठेवली, अर्धी नाली झाली, अर्धी झाली नाही। त्यानंतर एक फक्त पंचायत समिती थ्रू बोरिंग झाली आहे आणि एक आणखी नालीचं काम, त्या व्यतिरिक्त कोणते कामं झाले नाही आहे। आणि यांनी करतो, आता करतो, उद्या करतो अशा उडवाउडीच्या गोष्टींनी सर्व सदस्याचे मन हे करून करत आहे। आणि याच्यामध्ये जे करप्ट नाही आहे त्यांचा पण त्या सदस्यांचं म्हणजे इथं आत्मबल खचून जाऊन राहिलं आहे। आणि जे गावामध्ये होत आहे चर्चा की सर्व सदस्य करप्ट आहे, असं काही नाही आहे। फालतू जे करप्टेड आहे त्यांनी दूर उडून चालले आणि जे करप्ट नाही आहे ते निदर्शनात आणून प्रयत्न करत आहे, पण त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही आहे। राहणार शेगाव, ग्रामपंचायत वरोर शेगाव, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर। आम्हाला दिलेल्या माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रामध्ये शेगाव ग्रामपंचायतमध्ये मागील गेल्या 5 वर्षात खूप मोठा घोटाळा झाला। यात सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आणि प्रत्येक मेंबर यात सहभागी असून यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही त्यांना विनंती करतो की झालेल्या भ्रष्टाचाराची विविध प्रकारे चौकशी करण्यात यावी। यामध्ये खूप मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार झाला। त्यामध्ये आहे डस्टबिनचा मोठा मुद्दा आहे, त्यात 5.5 लाखाच्या डस्टबिन घेतले आहे, त्या त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याही गावामध्ये लावण्यात आलेल्या नाही आहे। नंतर त्यानंतर रोड झाले आहे, पण त्यांचे बिल काढले आहे, पण रोड ते अस्तित्वात आलेच नाही अजूनसुद्धा। त्यात नंतर खूप साऱ्या प्रकारामध्ये मोटर 10 HP मोटर घेतली आहे, ते मार्केट रेटच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त निधी हे करून त्यांनी निधीचा वापर केलेला आहे। नंतर विविध प्रकारचे यांनी घोटाळा केला आहे। आमची शासनास म्हणजे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद पुलकित सिंग यादव यांना विनंती आहे की त्यांनी या संबंधित ग्रामपंचायतशी विस्तारप्रमाणे चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी आणि तात्काळ त्यांना शिक्षा देण्यात यावी। संबंधित कुठल्या मुख्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आम्ही रितसर पत्र पण दिलं आहे, विविध माध्यमातून त्यांना पत्रव्यवहार केला आहे। चौकशीसाठी त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही चौकशी करावा आणि दोषी आढळले त्यांना तुम्ही त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी अशी विनंती केली आहे त्यांना। आता समोर आपला काय मुद्दा आहे? मग आता काहीच नाही, जर त्यांनी चौकशी जर विलंब केला तर आम्ही पुढच्या प्रकारे कोणत्या प्रकारे आम्हाला हे करता येईल, आंदोलन आहे विविध प्रकारचे किंवा का करता येईल त्या प्रकारे आम्ही पुढची दिशा ठरवू। तर हे जे भ्रष्टाचार झालेलं आहे ते म्हणजे तत्कालीन म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंचमध्ये झाले का आता ते चालू वर्षात झालेलं आहे? नाही, तत्कालीन सरपंच सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि ग्राम विकास अधिकारी पण आहे त्याच्यामध्ये आणि काही ते म्हणजे बरेच उपसरपंच असन, ग्रामपंचायतचे मेंबर असन, सगळे मिळूनच त्यांनी घोटाळा आता सध्या इथे जे ग्रामसेवक आहे हे म्हणजे ते प्रभावी पद्धत त्यांचं त्यांनी कसं हप्त्यातून एखादी वेळा येत बसते येते, त्याच्यामुळे कसं त्यांना माहितीच पडत नाही का झालं का नाही। तर 4 ग्रामपंचायत ग्रामपंचायत जे नागरिक तक्रार घेऊन म्हणजे येतात, मग त्यांचं काही म्हणजे निराकरण होत नाही आपल्याला का? माहिती आहे तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे शेगाव, पण प्रभारी ग्रामसेवक असल्यामुळे त्यांचं नियोजन बरोबर आहेच नाही, त्याच्यामुळे कसं पूर्ण ते टप्प्याटप्प्यात लेट होत जाते काम आणि त्यांना माहिती आहे। आमचा एकच मुद्दा आहे, लेखापरीक्षण केलं पाहिजे, लेखापरीक्षणमध्ये चौकशी होऊन जर त्यांनी दोषी जर आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, हाच मुद्दा आहे। मी शेगावची रहिवासी आहे।
इंदिरानगर आहे ना तिची आहे. मला एकच समस्या आहे, पाण्याची तर बहुत समस्या आहे, पण नाही का माझ्या घरासमोर रोड आणि नाली नाही आहे. बरसातीमध्ये सुद्धा आम्हाला कितीतरी त्रास होतो त्या नाली आणि रोडमुळे. पाण्यातूनच आम्हाला जाणं येण्याचा मार्ग आहे आमचा, तो सुद्धा करत नाही. आम्ही किती वेळा तरी या ग्रामपंचायतमध्ये येऊन बोललो तरी पण ते लक्ष देत नाही. का करता ते पाहून घ्या म्हणते आमच्याकडे. 3 वेळा 2-3 वेळा आम्ही डॉक्युमेंट टाकले आईचं, तरी पण ते लक्ष देत नाही. तुम्ही कुठवरही जा, तुम्ही का करता का नाही ते आम्ही आमचं का काहीच करू शकत नाही, असं हा शब्द वापरतो. CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।